की लोन घेणं सोपं आहे, पण लोन फेडणं अवघड आहे. ह्या संदर्भात काय सांगाल? ई-एम-आय तर तुम्ही रेग्युलर भरत बसलात 20 वर्ष, 30 वर्ष जेवढा टेन्युअर आहे तुमचा, हां. तर तुम्ही जेवढं लोन घेताय, तेवढंच तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागेल. त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. हे जे ₹10,000 तुम्ही मंथली करताय सेव्हिंग, वर्षाचे झाले 1,20,000. बरोबर. पूर्ण 10 वर्षाचे झाले तुमचे ₹12,00,000. हां, हां. बरोबर. बरोबर. ₹12,00,000 इन्व्हेस्ट केले. जेव्हा मॅच्युरिटी तुमची 10 वर्षानंतर येईल, तेव्हा हां. अल्मोस्ट ते डबलपेक्षा पण जास्त झालेले असते. तर करेक्ट, करेक्ट. मार्केट लिंक प्लॅन असतात ते. हं. त्याच्यामध्ये तुम्हाला जी अमाउंट 10 ते 12,00,000 तुम्ही केलेले इन्व्हेस्ट प्लस मिळालेली 12,00,000 ती अमाउंट तुम्ही डायरेक्ट लोनला भरलेत, तर 22,00,000 तुमचे तिथं 10व्या वर्षी कमी झालेले असेल आणि 10 वर्षात ओह! तुम्ही 40,000चे ई-एम-आय भरताय, त्यातून झालेलं प्रिन्सिपल अमाउंट असं जर केलं, तर हां. तुमचं जे 10 वर्षाचं किंवा 12 वर्षात तुमचं लोन तुमचं नील होऊ शकतं. ओके. तुम्ही घेतलं किती वर्षासाठी? 30 30 वर्षासाठी. पण वर्षासाठी. तुम्ही प्लॅनिंग जर केलं योग्य, हं. त्यासाठी मी म्हटलं की तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. पण जे काही सेल्फ एम्प्लॉईज आहेत, तर अशा लोकांकडे समजा इन्कमचं प्रूफ नाहीये किंवा आय-टी रिटर्न्स नाहीये, तर मग अशा लोकांनी काय करावं? ज्यावेळेस कस्टमर बँकेमध्ये जातो आणि ज्यावेळेस डीड फायनल व्हायची असते, त्यावेळेस त्या लोन बरोबर काही पॉलिसीज घ्यायला सांगतात. बळजबरी करते बँक, ह्या गरजेच्याच आहेत. तर त्या एक्झॅक्टली कुठल्या असतात आणि त्या खरंच गरजेच्या आहेत का? प्रॉपर्टी इन्शुरन्स असतो आणि एक हां, पर्सनल इन्शुरन्स. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी इन्शुरन्स जे आहे, ते तुम्ही जे प्रॉपर्टी पर्चेस करताय, हां. त्याचा एक इन्शुरन्स काढला जातो आणि तो वन टाईम असतो. त्याच्यामध्ये काय होतं, तुमचे अर्थक्वेक असेल, नैसर्गिकरित्या जर बिल्डिंगला काही झालं आणि ओके, बिल्डिंग कोलॅप्स झाली किंवा ती ओके. प्रॉपर्टीच राहिली नाही, तर तो बॉरोवर भरणार कुठनं पैसे? हां. त्या केसमध्ये काय होतं, ती जी लोन अमाउंट असते, ती इन्शुरन्स कंपनी ते बेअर करते आणि लोनमधून बॉरोवरला मुक्त करते. ओके. दुसरी गोष्ट पर्सनल इन्शुरन्स. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, घर घेणं हे प्रत्येक कुटुंबाचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यात मोलाची साथ लागते ती बँकांची. तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आनंद कालेकर सर. नमस्कार. आनंद सर हे अक्सा एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. कुठल्याही लोन संदर्भातील येणाऱ्या अडचणींवर सर मार्गदर्शन करतात. सर तुमचं गोष्ट फायद्याची या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार गणेश सर. सर्वप्रथम मला तुम्ही इथे बोलावलात त्याबद्दल खूप खूप आभार. घर घेणं हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी लागणारं लोन व त्यासाठी लागणारं योग्य मार्गदर्शन यावर आपण इथे चर्चा करणार आहोत. एक्झॅक्टली लोन आणि त्या संदर्भातल्या ज्या काही लोकांच्या मनातल्या भीती असतील किंवा काही मिसकन्सेप्शन्स असतील त्याविषयी आपण चर्चा करूया सरांबरोबर. सर मला एक सांगा, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोन घेणं हे आज किती गरजेचं आहे? आज बघायला गेलो तर मोठमोठे उद्योगपती देखील लोन घेतल्याशिवाय त्यांचं पूर्ण बिझनेस पुढे बरं. जात नाही, रन होत नाही, खरं बरोबर. सांगायचं झालं तर. तर लोन ही भीतीदायक गोष्ट नसून एक तुमची प्रेरणादायी गोष्ट आहे, की आपल्या एक काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं तर खूप छान आहे. आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर एखादा हाऊस तुम्हाला घ्यायचा आहे. हां, तुमचं स्वप्न आहे, पण तुम्ही करू शकत नाही. जर तुमच्याकडे पुरेसं भांडवल नसेल किंवा हां. अर्निंग नसेल तर तुम्ही घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला लोनची ही गरज पडणारच आहे आणि ते घ्यावंच लागेल. लोन घेतलं तरच तुम्हाला पुढे ते अचीव्ह करता येणार आहे आणि ते जर अचीव्ह करायचं असेल, तर तुम्हाला थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील त्यासाठी. बरोबर. लोन घेतलं की लोन भरण्यासाठी लागणारा ई-एम-आय, हां. ई-एम-आयसाठी लागणारे तुम्हाला त्या घेतलं की ऑटोमॅटिक तुम्ही एखादा एक्स्ट्रा वर्क करणार आहेत, हां, जेणेकरून तुम्हाला त्याचं ई-एम-आय भरता येईल वेळेत हां, आणि मग त्याच्यातून तुम्ही व्यवस्थित पुढचं जे आहे ते रिपेमेंट करू शकाल. हां. म्हणजे थोडक्यात लोन घेणं म्हणजे हे डोक्याला टेन्शन नसून ही एक जबाबदारी आहे, की 100% 100% लोन सर. घेतल्यानंतर ना आपल्याला अजून एफर्ट्स करायला लागतात आणि आपण अजून एक्स्ट्रा काम करतो. आपली एक प्रगती होते असं तुम्हाला म्हणायचं आहे. नक्कीच. तसं तुम्हाला आता म्हटल्याप्रमाणे, की आपण लोन घेतलं, की ई-एम-आय भरणे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आली हां, आणि ते भरण्यासाठी आपण एक्स्ट्रा एफर्ट घेणारच आहोत. मग बरोबर. त्यासाठी आपण जे आता रेग्युलर करतोय, त्याच्यात अजून काहीतरी 10% एक्स्ट्रा करावं लागेल. तरच आपण हे आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर होते, की नाही मला माझं ई-एम-आय भरायचं आहे. हां, त्यासाठी आपण जे आता रेग्युलर वर्क करतोय, त्याच्यात आपण जास्त वर्क करून जास्तीत जास्त कसं पैसे अर्निंग करता येतील आणि माझं ई-एम-आय कसं रेग्युलर जाईल हां, याकडे ते. मग त्यामुळे लोन घेणं ह्यानी तुम्हाला एक अजून एक सवय लागते. किंवा जास्ती काम करण्याची, की आहे त्याच्यात समाधानी आहे, असे म्हणणारे पण खूप आहेत. पण हां, नुसतं समाधानी राहून चालत नाही. पण त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करायची असेल, तर तुम्ही समाधानी राहिलं तर तुम्ही आहे त्याच्यात तुम्ही ज्या सिच्युएशनला आहात तशात तुम्ही राहणार आहात. पण तुम्हाला अजून काही नवीन घ्यायचं आहे, एखादं घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे,
तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल जे तुम्ही रेग्युलर करताय. बरोबर बरोबर आहे. ना? बरोबर. हो. त्यामुळे लोन घेणं हे गरजेचंच आहे हां. आणि लोनशिवाय तुम्हाला शक्य नाही की पुढल्या नवीन गोष्टी अचीव्ह करणं. तर आता लोन घेणं हे गरजेचं आहे हे तर आपल्याला कळालं. पण लोकांच्या मनात असा एक प्रश्न निर्माण होतो, की बाबा लोन घ्यायचं म्हटल्यावरती डॉक्युमेंट्स लागतात. मग ते काय आय-टी रिटर्न्स असतील, बाकी आधार कार्ड, पॅन कार्ड तर सगळ्यांकडे आहेच आहे. येस. पण नक्की बँक कुठल्या गोष्टीला जास्त महत्त्व देते आणि कुठल्या बेसवर आपल्याला लोन मिळतं? त्यासाठी जरा सांगा ना, ती प्रोसिजर काय आणि डॉक्युमेंट्स काय लागतात? तर सिंपल डॉक्युमेंट आहे. तुमचं पहिलं म्हणजे तुमचे के-वाय-सी, आधार कार्ड, पॅन कार्ड, हां. रेसिडेन्शियल प्रूफ ह्या गोष्टी असतात. त्यानंतर तुमचं इन्कम प्रूफ येतं. तुम्ही जर सॅलरीड असाल, तर तुमचं त्यानंतर फॉर्म 16 2 वर्षाचे, सॅलरी स्लिप, सॅलरी अकाउंट स्टेटमेंट, हां. जॉइनिंग लेटर, इट इसेट्रा. देन बिझनेसमन आहे तुम्ही, तर बिझनेसमध्ये लागणार तुम्ही 3 वर्षाचे कमीत कमी आय-टी-आर्स लागतात. ओके. नंतर शॉप ॲक्ट्स, उद्यम, जी-एस-टी रिटर्न्स ह्यांची लक्षात आणि तुम्ही ज्या बँकेमध्ये तुम्ही व्यवहार करता, तुमचे बिझनेस असेल तर करंट अकाउंट हां. किंवा जर सेव्हिंग अकाउंट असेल, तुमची सॅलरी ज्या अकाउंटला क्रेडिट होते, त्याचं 6 महिन्याचं ते 1 वर्षाचं स्टेटमेंट. तर पहिले तुमची इलिजिबिलिटी करण्यासाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाईड करावं लागतील, जे तुम्हाला मी सांगितले आणि ते सगळ्यांकडे अवेलेबल असतात इझिली. हं. तर ते डॉक्युमेंट आल्यानंतर आपण पहिले इलिजिबिलिटी सांगतो आणि त्यानंतर तुम्ही तुमचं लोन किती घ्यायचं किंवा नाही ते हां. तुम्ही डिसाईड किंवा घर किती अमाउंटचं घ्यायचं, त्या प्रपोर्शनेट तुम्ही निर्णय घेऊ ओके. शकता. जे जॉबला आहेत ते सॅलरी स्लिप तर सहज त्यांना मिळू शकते. येस, येस. त्याच्यामुळे त्यांचा इन्कम प्रूफ क्लिअर होतो. 100. ज्यांचा बिझनेस आहे, हं. त्यांचा शॉप ॲक्ट लायसन आणि आय-टी रिटर्न्स भरले की त्यांना हे करू शकतो. येस. पण जे काही सेल्फ एम्प्लॉईज आहेत, जे कुठेही जॉब करत नाहीयेत किंवा त्यांचा स्वतःचा बिझनेस नाहीये, पण स्वतः सेल्फ एम्प्लॉईड म्हणून काम करतात. तर अशा लोकांकडे समजा इन्कमचं प्रूफ नाहीये किंवा आय-टी रिटर्न्स नाहीये, तर मग अशा लोकांनी काय करावं? काही लोकं आहेत ते रेग्युलर बिझनेस करतायत, पण ते आय-टी रिटर्न भरत नाहीत. हां, पण तुमच्या बँकेला एंट्र्या येतायत. तुमचं कॅशमध्ये काही इन्कम येतंय, त्याचं हां, रेकॉर्ड असतं. हां, कॅश बिल असेल, कॅश एंट्री असेल किंवा तुम्ही अजून काही-काहींना कमिशन थ्रू येतंय, पण ते हां, अकाउंटला येतंय. काहींना हां, रेंटल इन्कम येतंय. अशा हां, पद्धतीने काय असेल, हां. पण ते तुम्ही आय-टी रिटर्न भरत नाही. हं. काही बँका अशा आहेत, की त्या फक्त तुमचे बँकेचे ट्रान्झॅक्शन पाहून ओके. किंवा तुमच्या फिजिकली तुमच्या वर्कशॉपला येऊन किंवा हं, खरंच ॲक्टिव्हिटी आहे का? तेवढ्याची हं. पडताळणी करून पण लोन देणारे आहेत. ओह! की असं नाही की तुम्ही सॅलरी असेल तरच तुम्हाला लोन मिळणार. पण बिझनेस मिळतोय. काही-काहींची सॅलरी पण होते. पण हं. ती अकाउंटला येत नाही. कॅशमध्ये येते. ओह! अशांना पण लोन आपण देतो. की असं नाही की माझे कुठे ऑन रेकॉर्ड सॅलरी नाही. फक्त त्या ज्या प्रोसिजर आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. थोड्याशा फक्त फरक आहे त्याच्यामध्ये. ओके. एवढाच फरक आहे. पण लोन तुम्हाला घेता येतं. सर आता ठरलं की आपल्याला घर घ्यायचंय. घरासाठी लोन हवंय. लोन घ्यायचंही ठरलं. डॉक्युमेंट्सही तयार केले. पण मला एक सांगा, लोन घेताना एक्झॅक्टली काय काळजी घेतली पाहिजे? कुठलंही घर घेत असताना घराबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन ते सँक्शन आहे का? हां. की ग्रामपंचायतमध्ये आहे. काही बिल्डरमध्ये असं की बाबा ते सँक्शन न घेताच बांधलेलं आहे का? हो. असं पण असू शकतं. हं. किंवा रिसेल करत असताना, रिसेलची प्रॉपर्टी घेत असताना, ती हां. प्रॉपर्टी तुम्ही दुसऱ्या कोणाला अजून विकली नाही किंवा त्याच्याकडनं टोकन घेतलं नाही, हे पण तुम्ही अ, पडताळून पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर तो आपला मुद्दा नाही का सांगतोय तुम्हाला ह्या गोष्टी, की ह्या गोष्टी पण तुम्हाला थोड्याशा माहिती असल्या पाहिजेत. हां. लोन तर आपण घेणारच आहोत. लोनच्या त्या घेताना पडताळून बघणारच. बरोबर. बँकेकडनं ही सांगायची गोष्ट अशी आहे, की बऱ्याचदा काय होतं एखादी बिल्डर आहे, ते एकच फ्लॅट 2-2 जणांना विकणं, असा प्रकार ओह! पण मागे झालेला आहे. बरं. अशा केसमध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बाबा हे फ्लॅट मला ऑलरेडी विकला ह्याच्या आधी कोणी लोन घेतलंय का त्याच्यावरती? हां. ह्याची तुम्ही एक माहिती पहिली घ्यायला पाहिजे. आणि ओके. बुक केल्यानंतर तुम्ही बँकेत आल्यानंतर बँक पहिले ते पडताळणी करतेच. हं. पण तत्पूर्वी काय होतं, मग तुमचा जो वेळ आहे, तुम्ही हां. सगळी प्रोसिजर करणार. हं. बँक सगळे लीगल चेक करताना आम्ही सगळ्या गोष्टी पाहतो. त्यावेळेस लक्षात येतं, की नाही ह्याच्यावरती ऑलरेडी लोन आहे किंवा ऑलरेडी ही प्रॉपर्टी ह्या नावाने सेल ओके. आउट केलेली आहे. सेल आउट मग केले. त्या तुमचा जो प्रोसिजर पण वाया जातो. तुम्ही पैसे काही बुकिंग केलेले असतात. ह्या हां. गोष्टी वाया जातात. बेसिक इन्फॉर्मेशन घेऊन हं. आजूबाजूची चौकशी करून मगच घ्यावं. हे एक मुद्दा होता, जो हां. की आपल्याला नाही पण तुम्हाला मी एक ॲडिशनल तुम्हाला सांगितलं. हां. ते जर असेल तर पुढे बँकेला पण देखील आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही गोळा करताय. हां. उदाहरणार्थ बिझनेसमॅन असेल, तर तुम्ही हां. आय-टी रेग्युलर भरलेत की नाही? हां. कसं आहे, आम्ही बँका हे पाहतात नेहमी, हं. की 2 वर्षाच्या आय-टी-आरमध्ये कमीत कमी 6 महिन्याचा ब्रेक असणं गरजेचं आहे. ओके. किंवा एकदम तुम्ही 3 वर्षाचे आय-टी-आर भरलेत, 2 वर्ष आय-टी-आर भरलेत. हं. मग ते पर्पजफुली तुम्ही लोनसाठीच करताय, हे बँकेच्या लक्षात ओह! येतं. हा मुद्दा लक्षात. नाहीतर लोकं काय करतात 3 वर्ष आय-टी-आर पाहिजे, बोला सीएला फीस द्या आणि त्यांच्याकडून हां. एकदम आय-टी-आर भरून घ्या. ह्याने काय होतं, बँकर पण ते
निगेटिव्ह ह्याने बघतात, की ओके. जेणेकरून ह्या माणसाला लोन घेण्यासाठी केलेले आहे, हे सगळे हां. डॉक्युमेंट अरेंजमेंट केलेली आहे. हे लगेच लक्षात येतं. त्यामुळे ओके. कदाचित तुमचे लोन रिजेक्ट होण्याचे चान्सेस तिथे जास्त असतात. ओके. उदाहरणार्थ सॅलरी स्लिप. हां. एखादी सॅलरी नसते, पण ते आता माझ्याकडे सॅलरी कॅशमध्ये असेल आणि तुम्ही मला लोन घ्यायचं म्हणून एकत्र तुम्ही 3-3 महिन्याचे एकाच महिन्यात दाखवता हां. किंवा इनरेग्युलरिटी. तुम्ही 2 महिन्यांनी एकदम सॅलरी करताय, 3 हां. महिने. मग त्याच्यामध्ये काय होतं, की तुमचं येणारे इन्कम जो आहे तो रेग्युलर येत नाहीये, हे लक्षात येतं बँकांच्या. हां. मग तुम्हाला जे मग ह्यांना आपण ई-एम-आय कसं भरणार? ही बँकेला शाश्वती मिळत नाही. हं. त्यामुळे कदाचित बँक रिजेक्ट करू शकते. मग तुम्ही ओके. डॉक्युमेंट देत असताना ह्याची पण एक काळजी घ्यायची, की आपण देत असेल डॉक्युमेंट रेग्युलर आहे का? नसेल तर तुम्ही रेग्युलर तुम्ही ट्रान्झॅक्शन करून घ्या हं. सगळ्या गोष्टी आणि मग तुम्ही हे करा. हे मी तुम्हाला सांगेन, की तुम्हाला घ्यायचं आहे, भले तुम्हाला 6 महिने लेट होईल लोन घ्यायला. हां. पण 6 महिन्यानंतर जेव्हा प्रोसिजर कराल ती व्यवस्थित होईल. ओके. आता तुम्ही गेलात, की एकदा बँक रिजेक्ट केली, एकाकडनं रिजेक्ट केली, दुसरीकडनं. त्यामुळे तुम्हाला काय तुमचा कॉन्फिडन्स देखील लो होतो. हां. अरे नकोच आता झंझट बँकेत घ्यायला. मला लोनच होत नाही. पण लोन होत नाही असं नाही, होतं. काही बँका आहेत अशा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, हं. की तुम्ही नुसत्या इन्कमवरती की तुमच्या ह्याच्यावर पण देणारे आहेत. मग ओके. तिथे लागणार तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट हां. किंवा तो त्याला वेगळा असेल. लागणार प्रोसेसिंग फीज. हं. ह्या गोष्टी मग तुम्हाला फरक पडतो. हां. त्यानंतर डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्ही घेतलेलं घर, त्याचे लीगल, टेक्निकल हा विषय होतो. हं. म्हणजे व्हॅल्युएशन असेल, सर्च असेल त्याच्यावरती ते केल्यानंतर तुम्ही सगळे डॉक्युमेंट दिल्यापासून 8 ते 10 दिवसामध्ये तुमची डिस्बर्समेंटपर्यंतची प्रोसिजर कंप्लीट होते सर. म्हणजे साधारण समजा एखाद्या बँकेतून आपली फाईल रिजेक्ट झाली, येस. तर दुसऱ्यातून झाली, तर ते ब्लॅक लिस्टला जातं असं काही होतं का? ब्लॅक लिस्टला असं नाही म्हणता येणार, पण नंबर ऑफ इन्क्वायरीज वाढतात. हां. आता तुम्ही सांगा, ह्या बँकेतून तुम्ही त्या बँकेत फाईल नेली, तिथून दुसऱ्या बँकेत नेली, इथं होत नाही म्हणून तिकडे. हं. मधले जे तुमचे जे एजंट लोकं असतात किंवा हां. ज्यांच्याकडे तुम्ही दिलेली असते फाईल, ते काय करतात, इथे होत नाही ना, चला दुसऱ्या बँकेत बघूया, तिसऱ्या बँकेत. ह्याने तुमचा ट्रॅक रेकॉर्ड क्रिएट होतो आणि हां. इन्क्वायरी जनरेट होत राहतात. आणि हां. ज्यावेळेस सिबिलला इन्क्वायरी जनरेट होतात, तेव्हा बँक काय बघते, की याला इथे हाउसिंग लोन इन्क्वायरी, इथे हाउसिंग लोन इन्क्वायरी, इथे ह्या बँका रिजेक्ट केल्या म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणार ह्या हां. फाईलमध्ये म्हणून ते बँकाने रिजेक्ट केलेलं किंवा इन्क्वायरी ओके. आहे. डायरेक्ट फर्स्ट टाईम तुम्ही माझ्याकडे येणं हं. आणि सगळीकडे चौकशी करून येणं, फरक आहे. थोडा फरक पडतो सर. कुठेच लोन होणार नाही असं का? नाही. हां. होणार. पण ते तुम्हाला मग कुठेतरी प्रायव्हेट बँक किंवा कोऑपरेटिव्ह बँक अशा जिथे रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे, ओके. असं तुम्हाला प्रिफर कर नाईलाज असतं. पण जर तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या दिल्यात सगळ्या गोष्टी, हं. तर तुमचं विदिन 8 टू 10 डेजमध्ये डिस्बर्समेंट व्हायला काही हरकत नाही सर. आणि ते आणि आजकाल असं झालंय, की लोन घेण्यासाठी सोसायटी जर असेल, तर कंप्लीशन लेटर लागतं आणि बऱ्याचदा बिल्डर लोकं ते हाईड करून ठेवतात, देत नाहीत. बँका पण अशा वेळेस ठीक आहे म्हणतात, नाही तर नाही, पण लोन देतात. पण तो फ्लॅट रिसेल करायला काही त्रास होतो. तर त्याविषयी सांगा ना? 100% 100% तुमचा मुद्दा एकदम व्हॅलिड आहे. कंप्लीशन लेटर जे आहे, ते म्हणजे काय असतं, बिल्डिंग पूर्णत्वाचा दाखला. हां. जसं की तुम्ही बिल्डिंग जेव्हा बांधतो एखादा बिल्डर, हं. त्यावेळेस परमिशन घेतली जाते, की बाबा नंबर ऑफ फ्लॅट्स एवढे-एवढे मजले आहेत, त्याच्यावरती एवढे-एवढे फ्लॅट्स ॲज पर प्लॅन तुम्ही बांधायचे आहेत. हां. अशी परमिशन तुम्हाला देतं. एखादा बिल्डर जेव्हा परमिशन घेतं, की बाबा प्लॅनप्रमाणे एक 5 मजली तुम्हाला बिल्डिंगची परमिशन दिलेली आहे. जेव्हा हं. कमेन्समेंट तुम्ही घेता. हां. कमेन्समेंट घेत असताना ॲज पर प्लॅनप्रमाणे तुम्हाला इथं 20 फ्लॅट बांधायचे आहेत. हां. असं तुम्हाला परमिशन देतं. त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डरची पहिली प्रायोरिटी असते, की हे माझे प्लॅन जे आहेत प्लॅन त्याप्रमाणे मी फ्लॅट बांधलेले आहेत हां. आणि त्याचं कंप्लीशन लेटर घेणं म्हणजे पूर्णत्वाचा दाखला घेणं. जसं ओके. तुम्ही बांधकाम परवाना घेता त्याच हं. अथॉरिटीकडनं तुम्हाला कंप्लीशन घेणं गरजेचं असतं. ओके. बऱ्याचदा काय होतं, की बिल्डर लोकं ह्याकडे दुर्लक्ष करतात हं. आणि जो कस्टमर असतो त्यांना ह्याची पूर्णतः माहिती नसते. त्यांना काय हां. फ्लॅट आले, माझं सेल डीड झालं, मी फ्री झालो. हां. परत पण पुढे जाऊन जेव्हा रिसेलला तुम्ही जसं म्हटलं, की हां. रिसेलला जेव्हा येतं, तेव्हा आता कंप्लीशन का मागतं, बँक का मागते, की घेतल्याप्रमाणे तुम्ही बांधलंय का? कधी-कधी हां. होतं काय, एलिव्हेशन तुम्ही दाखवता वेगळं आणि बांधता वेगळं, असं हां. पण होतं बरोबर. किंवा ते वेळेत बांधलंय का? किंवा हां. आता रेरा आलेला आहे. त्यामुळे हां. रेरा असल्यामुळे आता ज्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला ॲडिशनल करता येत नाही. अजून एक हां. बिल्डर लॉबीला आपलं एक थोडंसं एक वचक बसलेला आहे, ओके. की वेळेत जो दिलेल्या वेळेत तुम्हाला पूर्ण करावंच लागतं. बऱ्याचदा काय व्हायचं 5व्या मजल्यापर्यंत सँक्शन घेतलंय आणि हं. 6व्या मजला वरती एक्स्ट्रा बांधलंय. हां. ह्याच्यात बिल्डरचा फायदा आहे. पण बरोबर आहे. जर का 6वा मजला बांधला, तर जे मी परमिशन त्यांनी दिलेली आहे, की 5 मजल्यावर तुम्ही बांधा. ते कंप्लीशनचं कसं देणार? ते देणारच नाहीत. हां. नाही करत. आणि जर कंप्लीशन लेटर नसेल, तर कधीही ते पाडू शकतात.
ह्याचा अर्थ होतो, की ओके. बाबा त्याच्यावर अनधिकृत बांधकाम कधीही पाडू शकतात. म्हणून नॅशनलाइज बँका असतील, हं. मोस्ट प्रोबॅबली नॅशनलाइज बँका कंप्लीशन लेटर असल्याशिवाय तुम्हाला लोन देत नाही. आता पहिलं हे होतं, पण आता कंपल्सरी केलेलं आहे. ओके. कंप्लीशन आहे म्हणजे काय? ॲज पर प्लॅन प्रमाणे सँक्शन घेतलंय, हां. त्याप्रमाणे बांधलंय आणि ते पूर्ण करून त्यांना हँडओव्हर केलंय. हेच ओके, आहे. ओके. ह्याचा एक दाखला म्हणजे तो पूर्णत्वाचा दाखला आपण म्हणतो. जे कंप्लीशन सर्टिफिकेट म्हणतो. हां, हां. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला. ओके, ओके. मग असं. बऱ्याचदा आपण हे बघतो, की काही-काही रेसिडेन्शियल एरिया मधल्या बिल्डिंग असतात आणि खाली शॉप्स काढले जातात. हं. मग ते प्री प्लॅनमध्ये असतं का ते पण असंच असतं? नाही, आता एक जर सांगितलं, जर प्लॅनमध्ये असेल, हं. तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तर त्या जसं प्लॅनमध्ये तुम्ही सँक्शन केलंय, खाली ग्राउंड फ्लोअरला तुम्ही शॉप्स दाखवलेत हां, आणि वरती तुमचे रेसिडेन्शियल आहेत. जसं प्लॅनमध्ये असेल, तसं तुम्ही बांधलत आणि त्याचं कंप्लीशन घेतलं, तर कंप्लीशन मिळतं. हां, पण तुम्ही घेतलंय रेसिडेन्शियलचं प्लॅन आणि बांधलंय खाली कमर्शियल ग्राउंडला, जिथं हां. पार्किंग तुम्हाला करणं अपेक्षित होतं, हो, हो. तिथं तुम्ही केलेलं नाही. अशा वेळेस जेव्हा गोष्टी येतात, त्यावेळेस पूर्णत्वाचा दाखला देऊच शकत नाही ना. तुम्ही त्या घेतलेल्या परमिशन घेतली एक आणि बांधताना जागेवर वेगळं बांधलंय, तर तुम्हाला कसं परमिशन देणार? बरोबर, म्हणून बरोबर. देत नाहीत परमिशन आणि परमिशन नसेल किंवा कंप्लीशन जर नसेल, तर म्हणून मग बँका देत नाही लोन. बरोबर, मग बरोबर. त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट बँका किंवा अशा दुसऱ्या कोऑपरेटिव्ह बँकेकडे तुम्हाला जावं लागतं, जे त्यांच्याकडे हे कंपल्सरी नाहीये. पण ओके. तिथे तुम्हाला परत तुम्ही सांगितलं, मग तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट किंवा हां. बाकी एक्स्ट्रा हिडन लागणारे चार्जेस. प्रोसिजर चार्जेस वगैरे हं. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट मिळत नाही, जर तुम्हाला ओके, ओके. पण मग समजा आता मला एक ह्याला जोडून एक प्रश्न असा येतोय, की ज्या सोसायटीमध्ये असे आधी झालेलं आहे, हं. तर त्यांच्यावरती काही कारवाई होऊन समजा समजा शॉप्स बांधले असतील, तर ते पाडणं ह्या गोष्टी होऊ शकतात का? शेवटी बघा, ज्यांनी परमिशन दिली आहे, हं. जर ते अनधिकृत असेल, ते आपण नाही सांगू शकत, की कधी पाडतील. हां. कदाचित कालांतराने होऊ शकतं. आपण ओके. लोन दिल्यानंतर जर पाडली बिल्डिंग आणि तिथे जर आपलं फ्लॅटला आपण लोन दिलं, तर फ्लॅटच नाही राहिला, हां. तर तो माणूस आपलं रिपेमेंट कसं करणार? हां. मुद्दा हा असतो. किंवा बरोबर. तिथं जर का वरचा फ्लॅट बांधत असताना तुम्ही म्हणतात ना, माझा खाली फ्लॅट आहे. हां, असं पण होतं. हां, वरचा माझा अनधिकृत नाहीये. हां, पण वरचा मजला पाडत असताना जर खालच्या फ्लॅटला काही धक्का लागला किंवा हां. काही झालं, डॅमेज झालं हं. किंवा फाउंडेशन काय खराब झालं, तर तुमचं कोलॅप्स झालं, तर ती रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? मग हां. मी जर त्या किंवा बँक काय म्हणेल, की आम्ही फंडिंग करतोय, हं. तर फ्लॅटच नाही राहिला, तर मला हे देणार कुठून? आलं त्यामुळे का लक्षात? कंप्लीशन त्यामुळे सर्टिफिकेट कंप्लीशन गरजेचं. सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बांधलेलं हे अधिकृत आहे, हां. ह्याची पोच असते ती आणि कंप्लीशन असेल, तर मग तुम्हाला कुठलीही बँक नॅशनलाइज अडवणूक करत नाही. ओके, ओके. तर आता कंप्लीशन सर्टिफिकेटबद्दल तर एक जो लोकांच्या मनात ज्या शंका असतील त्या क्लिअर झाल्याच. हं. तर आता लोन घेतोय आपण, तर कुठली बँक निवडावी हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. म्हणजे बऱ्याचदा असं असतं, की ज्या बँकेत सेव्हिंग अकाउंट आहे आपलं, जे प्रत्येकाचं सेव्हिंग अकाउंट असतं, तिथून घेतलं पाहिजे का थर्ड पार्टी कुठलीही बँक आपल्याला लोन देऊ शकते, त्याविषयी जरा सांगा ना? कसं आहे, आपण लोन कुठल्या बँकेतनं घ्यावं, हां, हा मुद्दा असा नाही, की आपण माझ्या जिथे बँकेत आहे, रेग्युलर अकाउंट आहे, सेव्हिंग हां. अकाउंट आहे, करंट अकाउंट तिथनंच घ्यावं असं कंपल्शन नाहीये. ओके. कसं आहे, तुमचा बिझनेस किंवा तुमचं इन्कम हं. च्या बेसिसवर परत एक सांगतो, आपलं एक सिबिल म्हणून सिबिल आपल्याला काढावा लागतो. प्रत्येक हां. बँक सिबिलनुसार आपली तुमची कॅटेगरी करते, की तुमचं सिबिल किती आहे, त्याप्रमाणे तुमचं प्रोपोर्शनेट रेट ऑफ इंटरेस्ट सगळे आता सिबिल बेंचमार्कवरती ठरवलेले आहेत. हां. ओके. सिबिल असल्यामुळे आपल्याला जिथं कमी जास्तीत जास्त रेट ऑफ इंटरेस्ट, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि हां. कमीत कमी हिडन चार्जेस हे ओके. जिथं असेल तिथं तुम्ही घ्या. असं काय नाही, की बाबा मला ह्याच बँकेतनं घेतलं पाहिजे, त्या बँकेत आपल्याकडे बऱ्याचशा नॅशनलाइज्ड बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, ओके. पतपेढ्या आहेत, कोऑपरेटिव्ह बँका आहेत. जिथे तुमची फाईल योग्य बसेल किंवा बाबा जिथं कमीत कमी हिडन चार्जेस असतील, अशी बँक आपण निवडली पाहिजे. ओके, ओके. बँक निवडणं हे तुमच्या हातात असतं. शेवटी कसं आहे, तुम्हाला एक अजून सांगतो, की लोन तुम्ही घेणार आहे, भरणार पण तुम्हीच आहे. हां, हां. तर ते करत असताना तुम्हाला योग्य ती बँक तुमच्या आवडीने जेव्हा तुम्ही निवडता किंवा मला हां, इथे ह्या बँकेमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळतोय किंवा हां. मला इथे छान सर्व्हिस मिळते. अशी बँक तुम्ही जेव्हा चॉईस करता, त्याच्यात तुम्हाला हिचकीच नसते. मनात म्हणजे हां. तुमच्या काही शंका शंका नसतात, नसते. की जेणेकरून बाबा मी आता निवडलेला जो बँक आहे ती खरंच योग्य आहे. मला इथून ओके. नाहीतर मी कोणीतरी सांगतंय, एखादा एजंट येतोय किंवा हं. हे नाही तर त्याच्यामध्ये त्याचं काहीतरी कमिशन कमिशन असेल. असतं हां. म्हणून तुम्हाला तो प्रेफर करतो. तुम्ही हां. किती कम्फर्ट आहात, हा बरोबर. देखील मुद्दा तुम्ही त्यांना सांगितला पाहिजे. मग मला असं-असं आहे. मी निवडलेली बँक जी आहे, हं, ती मला सोयीस्कर सुविधा देते. हं. माझ्याप्रमाणे रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी आहेत आणि माझ्या आणखी एक ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे, कुठलीही बँक निवडत तुमच्या घराच्या जवळ असेल,
हं. तो जास्त प्रिफर कारण तुम्हाला लाँग टर्मसाठी लोन घेता. होम लोन जे हां. आहे, ही अशी बरोबर. गोष्ट आहे की 1-2 वर्षात बंद होणारा नाहीये, की नाही. पर्सनल लोन घेतलंय किंवा मॉर्गेज लोन घेतलंय 4-5 वर्षासाठी तसं नाही. होम लोनची प्रोसिजर ही लाँग टर्मसाठी असते. बरोबर आहे. जेणेकरून तुम्हाला जाणं-येणं हे हं. सोयीस्कर झालं पाहिजे. बरोबर. वर्षातनं 1-2 वेळा का होईना तुम्हाला जावंच लागतं. कधी करेक्ट आहे. अडचण आली, स्टेटमेंट घ्यायचं असेल किंवा हं. तुम्हाला इंटरेस्ट सर्टिफिकेट घ्यायचं असेल, अशा गोष्टीसाठी जावं लागतं. पण थोडेसे कन्व्हिनियंट पण असले पाहिजे गरजेचं आहे आणि तुम्ही जे म्हणालात तसं, की तुमच्या ज्या सुविधा आहेत, त्या हां. पण तुम्हाला चांगल्या मिळायला पाहिजेत. तर मला सांगा रेट ऑफ इंटरेस्ट विषयी आपण बोलतोय हं, हं, मागापासून. हं. तर मला त्या मुद्द्याला हात घालायचा आहे, की जो रेट ऑफ इंटरेस्ट प्रत्येक बँकेचा वेगवेगळा असतो. हं. तर हा रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला कमी करून घेता येतो का? कसं आहे रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे सगळ्या बँकांचा सिबिल बेंचमार्क प्रमाणे आहे. हां. आर-एल-आर बेस आहे. आता हं. रेपो लिंक रेट आहे. त्याच्यानुसार आर-बी-आयच्या गाईडलाईननुसारच सगळे बँका आहेत त्या आपल्या रेट ऑफ इंटरेस्ट आपापल्या ठरवत असतात. हां. त्यामुळे प्रत्येक बँका काय करतात आपापल्या सोयीनुसार फ्लक्च्युएटी ठेवत असतात. काही 0.5% 0.10% आता बघितलं तर सगळ्या बँकांचे इक्वलीच आहेत नॅशनलाइज बँकाचे रेट. हां. सगळ्या बँकामध्ये काय कोणाचं 0.50 नी जास्त आहे, कोणाचं 0.30 नी जास्त आहे, असं आहे. आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यांना कंपल्सरी आहे की सिबिल बेंचमार्क. तुमचे ओह! 800 अबोव्ह असेल, तर जो तुमचा मिनिमम जो आहे, तो मिनिममात सगळ्यात कमीत कमी रेट तुम्हाला लागणार. ओके. तुमचं 750 ते 850 मध्ये स्लॅब असेल, तर त्याच्यापासून अजून 0.5% वाढणार. ओके. त्याच्यापेक्षा अजून खाली असं म्हणजे तुम्ही काहींचं असं असतं, की त्यांचं सिबिल स्कोरच नाही. कधी आतापर्यंत लोनच घेतलेलं नसते. सिबिल हां. हे असतं, हे तुम्ही घेतलेल्या लोन हिस्ट्रीवरती तुमचं क्रेडिबिलिटी ठरते. ओके. ओके. आणि त्यानुसार तुम्हाला तुमची रिपेमेंट कॅपॅसिटी आहे का? तुम्ही हां. घेऊ शकता. ह्या गोष्टीसाठी सिबिल आपण काढत असतो, की बाबा आत्तापर्यंत ह्यांनी किती लोन घेतलेत आणि रेग्युलर भरलेत का? किंवा कशा हां. पद्धतीचा जर ट्रॅक आहे, हे पाहण्यासाठी तर काही-काहींचं असं असतं, की बाबा त्यांनी कधी लोनच घेतलेलं नसतं. त्यांची हां. क्रेडिट हिस्ट्रीच नसते. तर मग बरोबर. त्याच्यात -1 मायनस असं पण सिबिल येतो. त्या हां. केसमध्ये पण रेट ऑफ इंटरेस्ट थोडासा हायर साइड आहे. पण ते पण ओके. रिस्क क्रायटेरिया पकडली जाते ना इनडायरेक्ट. तुम्हाला लोन मिळत हां. नाही का? तर मिळतं. पण कधी घेतलेलं नाही. हां, बाबा ह्या माणसाने कधी लोनच घेतलेलं नाही. हा हां. आता नवीन घेतोय आपल्याकडे, तर हा लोन व्यवस्थित भरेल की नाही? हां. ही ही गॅरंटी गॅरंटी थोडक्यात कमी नसते. असते. त्यामुळे थोडा रेट ऑफ इंटरेस्ट जो तो थोडासा हायर साइडला म्हणजे जातो. थोडक्यात सिबिल म्हणजे आपण लोन घेतलंय आणि लोन फेडू शकतो ह्याचं सर्टिफिकेशन थोडक्यात आहे. हां. तर आता आपल्याला फाईल रेडी झाली आहे. आता आपल्याला लोन प्रोसिजरला जायचंय. तर एक्झॅक्टली ती प्रोसिजर काय असते? किती दिवसात लोन मिळतं आणि ते कसं मिळतं? पेमेंट कुणाच्या नावावरती येतं? त्याविषयी जरा सांगा ना? पहिली गोष्ट म्हणजे जसं आपण आता म्हटल्याप्रमाणे सिबिल वगैरे ह्या प्रायमरी गोष्टी झाल्या. हां. तुम्ही जेव्हा फाईल पूर्णपणे बँकेत देता, हं. कुठल्याही बँकेत तुम्ही जेव्हा तुमचे सगळे डॉक्युमेंट पूर्ण देता, त्यानंतर पहिली गोष्ट असते त्याच्यामध्ये एक लीगल होतं. हां. त्याच्यामध्ये लीगल होतं. त्यानंतर टेक्निकल होतं. तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन असेल, ह्या गोष्टी असतात. हं. त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होतं. तुमचं कंपनी व्हेरिफिकेशन होतं, प्लस तुमची प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन होतं. तुम्ही जिथं राहता, हां. ते व्हेरिफिकेशन होतं. ह्या ओके. तिन्ही व्हेरिफिकेशनची प्रोसिजर असते. हं. सायमल्टेनियसली होत राहतं. ह्या गोष्टीला साधारणतः एक 2 ते 3 दिवस लागतात. हां. त्यानंतर तुमची सँक्शनिंग प्रोसिजर होते. सँक्शनिंगला सर 1-2 दिवस लागतात. की पूर्ण तुमचे जे डॉक्युमेंट आले त्याची पडताळणी करून किती बसतंय, किती रेट ऑफ इंटरेस्ट होतंय, सगळ्या गोष्टी करून हां. एक-एक सँक्शन येतं. सँक्शन आल्यानंतर सँक्शनमध्ये काय कंडिशन असतील, त्याच्या फुलफिल करायच्या असतील. नसतील असेल तर सेकंड डेला तुम्हाला डिस्बर्समेंट साइनसाठी तुम्हाला यावं लागतं. किंवा जर काही कंडिशनल काही गोष्टीमध्ये असतं, की बाबा एखादं हे लोन बंद करावं लागेल. हां. अशी काही कंडिशन स्पेसिफिकली दिली बँकेत सँक्शन ओके. करत असताना किंवा साधारणतः हा जो ई-एम-आय आहे तुमचा, तो तुम्हाला हे छोटं लोन आहे तुम्हाला बंद करावं लागेल. असं पण होतं. त्यामुळे ओके. तुम्हाला एवढी अमाउंट बसू शकते. म्हणजे पहिलं लोन चालू असेल तर? असेल ओके. कदाचित तर असं बँक हां. कंडिशनर पण देऊ शकते सँक्शन. ओके. तर डिपेंड ऑन सँक्शनमध्ये काही कंडिशन आहेत का? हे हां. पडताळणं पाहिजे. ओके. सँक्शनमध्ये काही कंडिशन नसतील, हं. तर तुम्हाला नेक्स्ट डे तुम्हाला साइनसाठी शेड्यूल केलं जातं. ओके. डिस्बर्समेंटच्या साईन असतात. तेव्हा साईन वगैरे करून सगळे डॉक्युमेंटेशन तुमचं मॉर्गेज असतं. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक हां. इक्विटेबल मॉर्गेज आहे आणि एक रजिस्टर मॉर्गेज आहे. बरं. आता बऱ्याचदा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, की बँका पहिलं काय होतं, की इक्विटेबल मॉर्गेज करून हे करायचं. एक्झॅक्टली काय? इक्विटेबल मॉर्गेज म्हणजे तुम्ही जे प्रॉपर्टीवरती लोन घेताय, हां. बँक ज्या प्रॉपर्टी त्याच्यावरती बँकेचा चार्ज क्रिएट करणं. ह्या बरं. प्रोसिजरला बोलतात इक्विटेबल मॉर्गेज किंवा त्याच्यावर एक आपण म्हणतो ना गहाणखत हे करतो. हां. आपली प्रॉपर्टी आपण बँकेकडे गहाण ठेवतो. हां. ज्या फ्लॅटवर आपण लोन घेतोय, ती 30 ओके. प्रॉपर्टी जी आहे, ती हां. आपण बँकेकडे गहाण ठेवतो. त्याचं ओके. ते मॉर्गेज डीड म्हणजे गहाणखत करून घेतो आपण. ओके. हां. ओके. तर ते करत असतो. तर त्याला 1 दिवसाचा एक साधारणतः एक वेळ जातो आणि त्यानंतर
तुम्ही आता समज बिल्डरकडनं घेतली आहे, तर हां, बिल्डरकडनं आलेलं डिमांड जे कधी-कधी काय होतं, की अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे. तर हां. स्टेज वाईज तुम्हाला डिस्बर्समेंट दिली जाते किंवा 60% झाली, त्यानंतर 80% त्या स्लॅबनुसार जसं-जसं बिल्डरकडनं डिमांड येतं, त्यावेळेस पण बँक काय करते, बिल्डरकडनं डिमांड आली, हां, तरीही बँक बॉरोवरकडे कन्सल्ट करते, की बाबा बिल्डरकडनं एवढी डिमांड आलेली आहे, हां, तर आम्ही कन्सर्न लेटर घेतो, की बाबा हां, करू शकतो. कधी-कधी काय होतं, बिल्डरकडनं कदाचित जास्त होऊ शकते डिमांड हां. आणि दिल्यानंतर बँक परत अडचणीत नको यायला म्हणून कन्सर्न करणं गरजेचं असतं. जसं स्टेज वाईज डिमांड येतं त्याप्रमाणे आपण कस्टमरशी डिस्कस करून मगच डिस्बर्समेंट करत असतो डायरेक्ट बिल्डरला डी-डी किंवा आर-टी-जी-एस थ्रू. ओके. ओके. कधी-कधी रिसेल जेव्हा केस असते, जेव्हा हं. तुम्ही एखाद्या फ्लॅट ओनरकडनं घेताय, रिसेलमध्ये घेताय, तर हां, मग त्या सेकंड केस फ्लॅट थोडक्यात. सेकंड फ्लॅटमध्ये हं, घेताय, तर त्या केसमध्ये कसं असतं, ज्यावेळेस तुमचे डिस्बर्समेंट होते, हं. ओके. जर का त्यांनी एक्झिस्टिंग लोन घेतलं नसेल, तर जे रिमेनिंग अमाउंट जी आहे, ती ओनरच्या नावाने डी-डी किंवा चेक निघतो हां. आणि त्यानंतर तुम्हाला सेम डे सेल डीड करून ती प्रॉपर्टी क्लिअर होतं. पण ओके. कधी-कधी जर ओनरनीच ऑलरेडी एक्झिस्टिंग बँकेकडून कुठलं लोन त्या प्रॉपर्टीवर घेतलं असेल, ऑलरेडी लोन चालू आहे. चालू आहे. तर त्या केसमध्ये काय होतं, की पहिली बँकेची जी अमाउंट आउटस्टँडिंग आहे, तेवढ्या हं, अमाउंटचं चेक हं. बँक ह्यांना देते. डी-डी किंवा आर-टी-जी-एस करते त्या बँकेला. ओके, तिकडे गेल्यानंतर त्या बँकेतनं ते लोन बंद करावं लागतं. बंद ओके, केल्यानंतर त्याचं क्लोजर लेटर, त्याच्यासोबत असलेले ओरिजिनल डॉक्युमेंट्स, ओके. सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे सबमिट करावे लागतात. हं. आपल्या बँकेत आल्यानंतर रिमेनिंग अमाउंटचं डी-डी आपण ओनरच्या नावाने काढतो. ओके, आणि तो डी-डीचं मेन्शन आपण सेल डीडमध्ये करतो आणि सेल डीड कंप्लीट झालं, की त्याला डी-डी हँडओव्हर करतो आपण. अशी एक ओके. पूर्णपणे प्रोसिजर आहे, जी साधी आणि सोपी आहे. त्याला एकदम असं काही क्लिष्ट नाही आहे. पण त्याला वर्किंग 8 ते 10 दिवस लागतात. कधी-कधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर बँकेकडनं डॉक्युमेंट यायला जर उशीर झाला, रिसेलच्या हां, केस संदर्भात हां, म्हणतोय किंवा कधी-कधी डॉक्युमेंट यायला डिले झाला. काही-काही बँकेचे नॉर्म्स असतात 8 दिवस, 10 दिवसानंतर ते रिलीज करतात. हां. असं काय असेल, तरच फक्त आपल्याला थोडंसं वेळ वाढू शकतो. अदरवाईज वर्किंग 8 टू 10 डेजमध्ये आपले डिस्बर्समेंट शेड्यूल पूर्ण कंप्लीट होतं. पण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं, की ज्यावेळेस कस्टमर बँकेमध्ये जातो आणि ज्यावेळेस डीड फायनल व्हायची असते, त्यावेळेस त्या लोन बरोबर काही पॉलिसीज घ्यायला सांगतात. बळजबरी करते बँक, ह्या गरजेच्याच आहेत. तर त्या एक्झॅक्टली कुठल्या असतात आणि त्या खरंच गरजेच्या आहेत का? तुम्हाला 1-2 गोष्टी ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो. पॉलिसीच्या संदर्भात बोलू शकतो, तर मी एक प्रॉपर्टी इन्शुरन्स असतो आणि एक हां, पर्सनल इन्शुरन्स. हे ओके. 2 वेगवेगळे प्रकार. हं, पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी इन्शुरन्स जे आहे, ते तुम्ही जे प्रॉपर्टी पर्चेस करताय, हां, त्याचा एक इन्शुरन्स काढला जातो आणि तो वन टाईम असतो. जेवढ्या टेन्युअरसाठी तुम्ही घेताय, तेवढ्या टेन्युअरसाठी वन टाईम. तुम्हाला असं नाही की दरवर्षी प्रीमियम भरायचं आहे वगैरे असं काही नाही. ओके. आणि तो नॉमिनल असतो भरायला गेलं तर. त्याच्यामध्ये काय होतं, तुमचे अर्थक्वेक असेल हं, किंवा अजून काय तुम्हाला डॅमेज झाली बिल्डिंग किंवा काय भूकंप आलं, काय आलं, अशा नैसर्गिकरित्या जर बिल्डिंगला काही झालं आणि ओके, बिल्डिंग कोलॅप्स झाली किंवा ती ओके. प्रॉपर्टीच राहिली नाही, तर तो बॉरोवर भरणार कुठनं पैसे? हां, त्या केसमध्ये काय होतं, ती जी लोन अमाउंट असते, ती इन्शुरन्स कंपनी ते बेअर करते आणि लोनमधून बॉरोवरला मुक्त करते. ओके. हा एक मुद्दा असतो. दुसरी गोष्ट पर्सनल इन्शुरन्स. हं, ह्याच्यामध्ये पण कसं आहे, पर्सनल इन्शुरन्स मॅन्डेटरी नाहीये. हं. पण आम्ही घ्या म्हणून सजेस्ट करतो आणि तो चांगला असतो नेहमी ओके. म्हणून. कुठलीही प्रॉपर्टी आता घेत असताना आज आपण आहे, ती 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी नाहीये. मगाशी बरोबर आहे. सांगितल्याप्रमाणे. हां, हाउसिंग लोन हे मॅक्सिमम 20 वर्ष, 15 वर्ष, 30 30 वर्ष वर्ष. अशा लाँग टर्मसाठी आपण घेतो. बरोबर. आज आपण बघितलं, आजची लाईफस्टाईल पाहता किंवा आपलं आज रेग्युलर हे बघता. हं, आज बॉरोवरने लोन घेतलंय. अनावधानाने काही त्याच्यावर काही घटना घडली हां, आणि बॉरोवर अस्तित्वात राहिला नाही. हं. ह्या केसमध्ये काय होतं, पूर्णपणे जी लोनची जबाबदारी आहे ती त्याच्या पॅरेंट्सवरती किंवा तुमच्या घरातल्या माणसांवरती त्यांच्यावरती हां, पडते, हां. येऊन पडते. मग त्यांना काय होतं, एकतर घर ते विकून पैसे भरण्याशिवाय पर्याय नसतो बरोबर. किंवा ई-एम-आय त्यांना भरावं स्वतः लागतं. भरावा लागतो. मुलं असतील, बायको असेल किंवा ओके. आई-वडील असतील, कोणी असेल. हं. त्यांच्या पश्चात जे आहे पालक होतं त्यांना भरावं लागतं. त्या केसमध्ये जर तुम्ही पर्सनल इन्शुरन्स घेतलेला असेल, हां. तर त्या इन्शुरन्समध्ये लोन प्रोटेक्टर असतं. ओके. प्रोटेक्शन असतं. मेन जे असतं लोन प्रोटेक्शन, की तुमचं उद्या काय ॲक्सिडेंटली झालं किंवा काय नॅचरली झालं, काही हं. कारणास्तव तुमची डेथ झाली, तर तुम्ही नसताना तुमच्या पश्चात लोन जी अमाउंट आहे, हां. ती इन्शुरन्स कंपनी बेअर करते आणि ओके. तुमची प्रॉपर्टी सेफ राहते. घरच्यांवर ते बर्डन येत नाही. त्यासाठी तुम्हाला हा इन्शुरन्स घेणं बंधनकारक असतो, असे काही बँका सांगतात. हां. पण
काही बँका म्हणतात तुम्हाला नकोय, तर नको असेल, हां. बरोबर कधी म्हणतो मला गरजच नाहीये. हां. तर आम्ही नाही म्हणत नाही. मग ओके. त्याच्याकडनं आपण तसं अंडरटेकिंग लिहून घेतो, ओके. की मला हे बँकेने इन्शुरन्स सांगितलं होतं, पण मला त्याची आवश्यकता नाहीये असं आपण अंडरटेकिंग घेतो. ओके. उद्या काही कसं अशा बऱ्याचशा केसेस होतात बँकांमध्ये झालेल्या पण आहेत, हां. की इन्शुरन्स घेतला नाही हं. कंपनी ह्यांच्याकडनं बँका सांगून सुद्धा आणि अनफॉर्च्युनेटली काही अपघात झाला म्हणजे किंवा काही कर्ता नाही पुरुष झालं, गेला थोडक्यात. तर ती गोष्ट घरातल्यांना माहीत नसते. मग ते घरातले पॅरेंट्स किंवा त्यांचे रिलेटिव्ह येऊन आपल्याकडे बँकांना भांडतात, की "बाबा तुम्ही का केलं नाही इन्शुरन्स? कशामुळे केलं नाही?" हां. पण केलं कोणी नाही हे आपल्याला माहिती असतं का त्यांना माहिती नसतं. कारण हां. त्यांच्या बरोबर पश्चात आहे. ते आलेले नसतात बँकेत. बरोबर आहे. त्यांच्याशी बोलणं झालेलं असतं. पण मी म्हणतो तो तुम्ही इन्शुरन्स घेणं गरजेचं असतं. अशा काही घटना होऊ नयेत म्हणून इन्शुरन्स घेणं हे गरजेचं असतं. तर मला एक सांगा, आता ह्याच्यामध्ये असा एक क्लॉज असतो का? जसं डेथचा हा विषय झाला, हं, पण समजा एखादा व्यक्ती हँडिकॅप झाला, हं. मग तो जर नाही काम करू शकत आहे, मग तो ई-एम-आय कसा भरला जाईल? तर ह्याविषयीचा काही क्लॉज असतो त्याच्यात? त्याच्यामध्ये कसं आहे केस टू केस डिफर आहे. त्याच्यामध्ये कसं आहे पार्शियली हँडिकॅप आहे. हां, डिसॅबिलिटी झाले, तर वर्कच करू शकत नाहीये. त्याचा हां. इन्कम सोर्सच बंद होते. अशा केसमध्ये पण आहे, पण त्याच्यामध्ये पूर्ण रक्कम नाही मिळत. त्यावेळेस तुम्हाला जी रक्कम आहे, ती ठराविक रक्कम तुम्हाला बँक पे ओके, करते. म्हणजे केस टू केस केस टू ती केस डिफर होते. त्याच्यात ओके. तुम्हाला मी असं डायरेक्ट तुम्हाला नाही सांगत. इन्शुरन्स कंपनीवर डिपेंड आहे. कोणत्या हां. घेताय, त्यांचे नॉर्म्स काय आहेत, ह्या गोष्टी तुम्ही पडताळणं गरजेचं आहे. मग ह्या केसमध्ये बँका ज्या इन्शुरन्स कंपन्या रेफर करतात त्यांचंच घेऊ शकतो आपण किंवा आपल्याला जे हवे त्यांचंही घेऊ शकतो? कसं आहे, तुम्हाला जर वैयक्तिक वाटत असेल, नाही माझे इन्शुरन्स ॲडवायझर बरोबर माझं चांगलं जमतं किंवा ते, हां. तर तुम्ही स्वतःचं देखील तिथे घेऊ शकता. मेन ओके. ह्याचा मुद्दा असा आहे, की लोन प्रोटेक्शन आहे का त्याच्यामध्ये? हे हां. मुद्दा महत्त्वाचा आहे. ओके. दुसरी गोष्टी, आता बँकेकडनं घेण्यामागचं कारण तुम्हाला मी सांगतो सर, हां, की बँकेकडनं जर का एक आमच्या इन्शुरन्स कंपनीचं टाय झालेलं असेल हां. आणि तर तुम्ही जर घेतलं, तर क्लेम सेटल होण्याचा जो कालावधी आहे, तो खूप स्मूथली होतो. ओके. एक इनडायरेक्टली बँक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. इन्व्हॉल्व असतो. किंवा बँकेला बाबा आपल्या बँकेकडनं झालेलं आहे, बाबा ह्या इन्शुरन्स कंपनीकडनं झालेलं आहे, तर आपल्याला ते लवकरात लवकर सेटल कसं होईल, लवकरात लवकर त्याचं कसं होईल, हां. ह्याच्याकडे आपण कल जास्त ओके. असतो. दुसरं तुमचे इंडिव्हिज्युअल केलं, तर बँक त्याच्यात तेवढा इंटरफरन्स घेत नाही किंवा हां. दाखवत नाही. थोडक्यात शक्यतो तुम्ही प्रॉब्लेम बँकेकडनं हां, असेल, तर जास्त बेटर राहतं. तुम्हाला होऊ नये असं काय, पण हां. इन केस झालं, तर क्लेम सेटलमेंट करण्यासाठी मदत जास्त होते बँकेकडनं असेल तर. ओके, ओके. आणि काही बँका अजून एक तुम्हाला सांगतो, आता बँकेमध्ये इन्शुरन्स देखील घेण्यासाठी एक्स्ट्रा लोन देतात. तुमचे आता वन टाईम इन्शुरन्स असतो. हां. एक्झाम्पल लाख, दीड लाख तुम्हाला आहे, तर तुम्हाला वन टाईम भरणं पॉसिबल नसतं. नाही. तर हां. त्यासाठी सेपरेट एक लोन पण बँक प्रोव्हाईड करतात. ओके. होम लोनसोबत इन्शुरन्सचं देखील लोन आपण देऊ शकतो. ओके, त्याचा ओके. प्रीमियम एक नॉमिनल असतो टोटली. तो तुम्हाला ओके. मंथली ई-एम-आयच्या सोबत तो भरावा लागतो. बरं, बरं. म्हणजे तो जेवढ्या वर्षांचं होम लोन आहे तेवढा असतो का त्याचा पिरियड वेगळा असतो? नाही डिपेंड. आता तुम्हाला तसं सांगितलं तसं, की तुम्हाला किती वर्षासाठी तुमचं कन्सेप्ट काय आहे? मी हां, घेतलंय 30 वर्षाचं रिपेमेंट आणि हां. भरणार 20 वर्षात. तर 30 वर्षाचा तुम्ही इन्शुरन्स घेऊन काय करणार? हां. मग बरोबर. कधी-कधी 10 वर्षाचा तो चॉईस इज युअर. इन्शुरन्स किती 5 वर्षाचं घ्यायचं, 10 वर्षाचं घ्यायचंय, तर तुम्ही आता घेऊ शकता. आणि वाटलं बाबा 10 वर्षाचं घेतलंय आणि अजून माझं लोन चालू आहे. अजून हां. तुम्हाला वाटलं मला एक्सटेंड करायचं, तर तुम्ही रिन्यूअल करू शकता. अजून 5 ओके, वर्षासाठी किंवा 10 ओके. वर्षासाठी. तो तुम्हाला ऑप्शन आहे. पण एकदम 20 वर्षाचा, 30 वर्षाचा घेतला हं. आणि जर तुम्ही 10 वर्षाचंच बंद केलं, हां, हां, हां. तर उरलेल्या 10 वर्षात तुम्हाला जे रिटर्न म्हणतो आपण बेनिफिट हां. किंवा रिएम्बर्स म्हणतो, हं. ह्या प्रोसिजर खूप क्लिष्ट आणि नॉमिनल अमाउंट तुम्हाला काय जास्त काय मिळत नाही. कारण ते रिस्क कव्हर असतं ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे. इन केस काय झालं, तर मग तुम्हाला त्याच्यात रिस्क कव्हर जास्त असल्यामुळे रिफंड तुम्हाला मिळत नाही जास्त अमाउंट. ओके, ओके. आता हे झालं लोनच्या संदर्भातलं इन्शुरन्स. येस. पण जे छुपे चार्जेस आपण जे ऐकतो, ते एक्झॅक्टली काय असतं? म्हणजे प्रोसेसिंग फी तर ठीकच आहे, काही येस. विषय नाही, ते प्रत्येक बँक घेणारच आहे. पण हे छुपे चार्जेस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? छुपे चार्जेस म्हणजे कसं असतं सर, की कुठल्याही बँका, जर नॅशनलाइज बँका असतील किंवा हां, प्रायव्हेट बँका असतील, त्या त्यांचे प्रोसेसिंग फी वेगवेगळ्या असतात. हां. त्यांचे प्रोसेसिंग फी असेल, तुमचे डॉक्युमेंटेशन चार्जेस असतील, लीगल, हं. टेक्निकल ह्या वेगवेगळे चार्जेस प्रत्येकाच्या बँकेत आपापल्याप्रमाणे असतात. ओके. पण काही बँका तुम्हाला अपफ्रंट सांगतात, की मला हं. एवढे-एवढे चार्जेस लागतात. जसं की नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही गेलात, तर तुम्हाला ट्रान्सपरन्सी जास्त असते, हां. की मला लागणारं प्रोसेसिंग फी एवढी-एवढी अमाउंट, त्याच्यावरती एवढा जी-एस-टी जे काय असेल ते तुम्हाला फ्रंटला देऊन सांगतात. काही बँका म्हणतात, तुम्हाला काय प्रोसेसिंग भरायची गरज नाही. हां. असं कधी होत नाही. हां. प्रोसेसिंग फी वेव्हर असू शकतं. एखादी स्कीम आली त्याच्यामध्ये तुम्हाला वेव्हर त्याने दिला आहे, तर हां. ते वेगळी गोष्ट आहे.
पण प्रोसेसिंग फी लागत नाही, डॉक्युमेंटेशन कुठलंही लागत नाही. तुम्ही फक्त एवढे पैसे भरा आणि तुम्ही लोन करा. असे पण काही प्रायव्हेट बँका ओके, ॲडव्हर्टाइज करत असतात. पण ओके, तसं काही होत नाही. तुम्ही म्हणतात ना, त्या केसमध्ये काय होतं, तुमच्या लोनमधनंच ते डेबिट केले जातात. ते तुम्हाला लक्षातही देखील येत नाही. ओके. तुम्ही स्टेटमेंट चार्जेस असेल किंवा तुम्ही किती इंटरेस्ट सर्टिफिकेट घेताय. हां. वर्षातनं तुम्हाला आयटी रिटर्नच्या वेळेस द्यावं लागतं. तर त्याचे पण काही चार्जेस घेतात. पण तुमच्या समोरनं ओके. घेत नाही. ते लोनला डेबिट करतात. ते तुम्हाला कळतच नाही. अ, अशा काही गोष्टी असतात. त्यासाठी म्हणतात छुपे चार्जेस किंवा अजून एक सांगायचं झालं, छुपे चार्जेस म्हणजे कसं, जो लोन करणारा ॲडवायझर आहे तुमचा, हां. तो तुमच्याकडनं काही कमिशन बेसिसवर काही अमाउंट घेतोय का? ओके. किंवा लोन करून देण्याचे चार्जेस घेतोय का? हां. हे पण तेवढं इम्पोर्टंट आहे. ओके, कधी-कधी बँकेच्या नावाखाली पण काही असे लोकं घेतात मध्ये. ओके. प्रत्यक्षात बँकेत तुम्ही विचारायला जात नाही किती नाही, पैसे बरोबर घेतले. आहे. पण असं पण होतं. पण ते ओके. पण तुम्ही अवेअरनेस ठेवला पाहिजे, की बाबा तुमच्याशी किती तुम्ही ट्रान्सपरन्सी आहात किंवा तुमच्याशी जे व्यक्ती ॲडवायझर आहे, ती तुम्हाला हां. किती ट्रान्सपरन्सी सांगते, की बाबा एवढे खर्च लागणार आहेत की नाही. तर त्याची पण तुम्ही देखील पडताळणी केली. तर अजून एक चार्जेस संदर्भात बोलाल तर कसं असतं, एक फोरक्लोजर चार्जेस असतात हां, बँकांचे हां. किंवा प्रीपेमेंट चार्जेस असतात. काही प्रायव्हेट बँका ज्या आहेत, ते तुम्ही एक्स्ट्रा पैसे भरलेत, तर हां. त्याच्यावर देखील तुम्हाला इंटरेस्ट चार्ज करतात. ओके. नॅशनलाइज बँकेमध्ये कुठल्याही प्रीपेमेंटला, फोरक्लोजरला तुम्ही जर आता 20 वर्ष घेतलंय हं. एकदम टेन्युअर हां, आणि 5 वर्षाचं तुम्ही बंद करताय. हां, तर फोरक्लोज करताय तुम्ही अकाउंट. तर हां. तुम्ही कुठलेही चार्जेस एक्स्ट्रा घेत नाही. जेवढं ज्या दिवशी तुमचं आउटस्टँडिंग असेल, तेवढीच अमाउंट ती बँक घेते आपल्याकडनं ओके. आणि अकाउंट बंद होतं. हं. हेच जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये किंवा अजून एन-एस-मध्ये गेलात, तर हां, तुम्हाला जे म्हटलं ना, की छुपे चार्जेस काय असतात, ते अशा हां. पद्धतीने असतात, की ते तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, ओके. की तुम्ही बंद करायला आलात, तर तुम्हाला एवढे चार्जेस लागतील किंवा एवढा इंटरेस्ट लागेल वगैरे. हां, हां, तर हां. ते काय 0.1% 2% जे काही त्यांच्या प्रत्येकाच्या बँकेनुसार जे नियमत असेल, त्याप्रमाणे ओके. ते चार्जेस तुमच्याकडनं घेतात. पण नॅशनल बँकेमध्ये हा एक फायदा आहे, की कुठलेही तुम्हाला छुपे चार्जेस किंवा प्रीपेमेंट चार्जेस तुम्हाला घेत नाहीत. नॅशनलाइज बँक पण तुम्हाला फोरक्लोजर चार्जेस घेते. पण हां. केव्हा? तुम्ही ओन्स फंडमधनं जेव्हा पैसे तुम्ही भरताय, तुमच्या स्वतःच्या सेव्हिंगमधनं किंवा हां, तुमच्या सोर्समधून जर का पैसे भरताय, हां. तर कुठलेही चार्जेस घेत नाही. तेच जर तुम्ही आता एक्झाम्पल एक बँक आहे आणि त्या बँकेतनं तुम्ही दुसऱ्या बँकेत स्विच करताय आणि ती बँक जर तुम्हाला त्याच्या बँकेतनं त्या लोनमधनं जर तुम्ही पैसे जर बँकेचे भरत असाल, तर ओके, नॉमिनल चार्जेस बँक घेते. नॅशनलाइज बँक. हे जे काय असेल ते तुम्हाला सांगितलं. ओके, ते पण नॉमिनल असतात, पण ते तुम्हाला घेते. हे देखील तुम्हाला तुमच्या सँक्शनमध्ये मेन्शन केलेलं असतं. ओके. नॅशनल बँकेचा हा फायदा असतो, की जे काही चार्जेस तुम्हाला घेणार आहे काय, ते तुमच्या टर्म कंडिशन किंवा आधीच ह्याच्यामध्ये क्लिअर ऑलरेडी असतं. क्लिअर असतं. ओके. डिफाईन म्हणजे केलेलं असतं. थोडक्यात हे चार्जेस तुम्ही असं म्हणताय, की माझं समजा एक्स-वाय-झेड बँकेत लोन सुरू आहे ओके. आणि मी ते इथून दुसऱ्या बँकेत कन्व्हर्ट करतोय. एक्झॅक्ट. जेव्हा त्यावेळेस ही बीटिंग बँक तुम्ही कन्व्हर्ट करताय म्हणून ते चार्जेस घेणार. तुम्ही त्या फंड्स तुमच्या सोर्समधनं जर केलेत, हां, तुम्ही स्वतःच्या फंड्समधनं जर बंद करताय, तुम्ही एक्झाम्पल 15,00,000चं लोन घेतलंय. तुम्ही हां, 2 वर्षांनी आले, 3 वर्षांनी आले, उरलेली अमाउंट जे एकदम भरून मी तुम्हाला बंद करायचं हां. तर कुठलेही चार्ज बँक घेत नाही. ओके. पण ते काय करतात, तुम्ही ते उरलेलं ते 15,00,000चं लोन समजा 12,00,000 राहिले आणि हां. ते 12,00,000 लोन तुम्ही दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करताय. ओके. ती बँक जर ते रिपेमेंट करत असेल, तर ज्या आउटस्टँडिंग अमाउंट असेल त्याच्यावरती तुम्हाला नॉमिनल चार्ज पे करावे लागतात. हे झालं नॅशनलाइज बँक. पण ओके. प्रायव्हेटमध्ये काय असतं, तुम्ही स्वतःच्या फंडमधनं जरी पैसे भरायचे म्हटलं, तरी तुम्हाला चार्ज घेते. रिपेमेंट चार्जेस. ओके, ओके. तुम्ही आता म्हणालात, की लोकं या बँकेतून त्या बँकेत ट्रान्सफर करतात आपलं लोन. ओके. तर साधारण ही गरज का पडते आणि का करतात आणि त्याची प्रोसिजर काय असते? कसं असतंय, ज्यावेळेस आपण लोन घेतलेलं असतं सुरुवातीला, हां, त्यावेळेस आपल्याला लोन कधी-कधी आपले काही डॉक्युमेंट्स वीक असतात किंवा काय असेल, हां. तर त्या केसमध्ये आपण ज्या बँकेतनं आपल्याला मिळेल, त्या बँकेत आपण लोन घेत असतो, बरोबर, इनिशियल स्टेजला. बरोबर. पण कालांतराने असं वाटतं, की बाबा मला ह्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट थोडासा मला जास्त वाटतोय हां, किंवा आता एवढे दिवस झाले माझा रेट ऑफ इंटरेस्ट कमीच होत नाही. हां. इतर बँकेचे कॉम्पिटिटिव्ह बघितलं तर ह्या बँकेत माझा कमी आहे. हं. तर तुम्ही तिथे इन्क्वायरीला गेलात. तिथं सांगितलं की आणि इथून जरी तुम्ही ट्रान्सफर करायचं म्हटलं, लोन कसं आहे 1% चा जरी फरक पडला, तर खूप मोठा फरक असतो. बरोबर आहे. आता तुम्ही 50,00,000चं लोन घेतलंय आणि तुम्हाला समज एक्झाम्पल 9% मिळाले रेट ऑफ इंटरेस्ट हां, आणि ते कंटिन्यू तेवढंच आहे, कमीच होत नाही आणि समोरची बँक तुम्हाला 8% देते. हां. अशी जेव्हा वेळ येते, तेव्हा बट ऑब्व्हियस तुम्ही काय करणार, की 1% चा विचार करा म्हटलं, तर साधारणतः 1% म्हटलं तरी तुम्हाला ₹50,000 तुम्हाला वर्षाला वाचतायत. बरोबर अजून आहे. 5 वर्ष ठेवले तर तुमचे ₹2.5 लाख वाचतायत. एक हां, 1% च्या फरकाने एवढा फरक पडू शकतो. हा ओव्हरऑल विचार केला, तर आपण लोकं किंवा कधी-कधी काय होतं, टॉपअप असतं. हां, तुम्हाला ते करत असताना ॲडिशनल तुम्हाला काही रिक्वायरमेंट असते. हां, आता तुम्ही ह्या बँकेतनं त्या बँकेत लोन ट्रान्सफर केलंय. ते करा 5 वर्षांनी करताय किंवा 2 वर्षांनी करताय. हां.
तुम्हाला असं वाटलं ॲडिशनल मला अजून लोन काय रिक्वायरमेंट, ते काय बँक ऑफर करत असतात किंवा मला ॲडिशनल तुम्हाला हाउसिंग लोन प्लस तुम्हाला ॲडिशनल 5-10 लाख रुपये तुम्हाला टॉपअपसाठी हे करतो. ओके, बाहेरून पर्सनल लोन घेण्यापेक्षा हाउसिंग लोनमध्ये टॉपअप घेतलेलं कधीही बेटर. ओके. असं आपण कन्सिडर करतो. म्हणून स्विच वगैरे करत असतात किंवा कधी-कधी काय होतं कुठल्या बँकेची सर्व्हिस आवडत नाही. हा देखील हां, मुद्दा असू शकतो किंवा काही त्यांचे चार्जेस जे छुपे चार्जेस खूप हां, लागलेत, असं काय त्यांना जाणवतं किंवा मला प्रिन्सिपलच कमी होत नाही. अशा काही हां. वेगवेगळ्या प्रश्न असू शकतात. ओके, त्या गोष्टींनी आपण स्विच करत असतो. ओके. पण मॅक्सिमम जे आहे ते रेट ऑफ इंटरेस्ट जर कमीत कमीत मिळत असेल, तर जास्त लोकं आणि मिळणारे बेनिफिट्स जे म्हणलं तसं, हां. त्यामुळे तुम्हाला स्विच करता की जसं आपण नवीन फ्लॅट घेतलाय हं. आणि मग त्यावेळेस आपण हवेलीला जातो, रजिस्टर ऑफिसमध्ये सिग्नेचर करतो, फोटोज निघतात ओके, आणि ओके. मग ती एक ॲग्रीमेंट साइन होतं. तर ती सगळी प्रोसिजर ह्याच्यामध्ये पण होते का? नाही ॲक्चुअली ॲग्रीमेंट करणं हे ॲग्रीमेंट हे तुमचं एकदाच होतं. जे काही हां, ओनर आणि बिल्डर किंवा ओनर यांच्यासोबत होतं ते. बरोबर. ते झाले तुमचे ॲग्रीमेंटचे पेपर्स. हां, पण ज्यावेळेस मॉर्गेजचे मगाशी म्हटलं होतं, मॉर्गेज जर तुम्हाला दुसरी बँक स्विच केली, तर हां. इकडचं रिलीज करून तुम्हाला नवीन बँकेचा चार्ज क्रिएट करावा लागतो. तर ओके. ती जी प्रोसिजर आहे, हं. परत नवीन बँक आल्यामुळे त्याच्याप्रमाणे त्यांच्या प्रोसिजरनुसार तुम्हाला जावं लागतं. ओके, त्यासाठी लागणारे चार्जेस पण तुम्हाला ॲडिशनल पे करावे लागतात. ओके. पण ते चार्जेस तुम्ही पे करू शकता. कारण तुम्हाला इथे बेनिफिट मिळायला असतो रेट ऑफ इंटरेस्टमध्ये. समज बरोबर. एक्झाम्पल ₹50,000-60,000 तुम्हाला खर्च येतोय. तर हां, तुमचं 1% ने जे काही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ₹50,000 तुम्ही जे वाचलेत, ते तुम्हाला हां, ह्याच्या 1 वर्षामध्ये तेच ॲडजस्ट होतील. पुढच्या वर्षापासून तुम्ही 4-5 वर्ष किंवा 10 वर्ष जे काही ठेवणार आहे, तो हां. तुमचा ओव्हरऑल बेनिफिट्स आहे. मग हे ओके. तुम्ही सगळं लक्षात घेऊनच तुम्ही स्विच करत असता. ओके. जसं आता म्हणतो की लोनची प्रोसिजर तुम्ही सांगितली त्या हिशोबाने खूप सोपी वाटते. लोन झालं, लोन घेतलं. हं. पण बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की लोन घेणं सोपं आहे, पण लोन फेडणं अवघड आहे. तर ह्याविषयीचं नियोजन, प्लॅनिंग ह्या संदर्भात काय सांगाल? एखादा 50,00,000चा आपण फ्लॅट घेतलाय. हां, बँकेने त्याप्रमाणे बाबा कोणाचे 80% असेल, कोणाचे 90% पर्यंत आपण लोन देऊ शकतो. हां. आपण एक्झाम्पल पकडा 80% आपण लोन घेतलं. ओके, 45,00,000चं लोन घेतलं. ₹5,00,000 तुमच्या खिशातले भरले. ओन ओके. कॉन्ट्रिब्युशन. हां, 25,00,000चा ई-एम-आय तुमचा स्टार्ट झाला. एक्झाम्पल देतो ₹40,000. हां. नॉट नेसेसरी आहे की मी तुम्हाला एक हां, मग रँडमली सांगतोय. प्रत्येकाच्या वेगळं असू शकतो. हां, मी वेगवेगळं एक्झाम्पल असेल. तुम्हाला देतोय. 40,000 तुम्हाला ई-एम-आय स्टार्ट झाला. हां, तर तुम्ही रेग्युलर 40,000चा ई-एम-आय भरताय. तुम्हाला 20 वर्ष किंवा 25 वर्ष टेन्युअर दिलेला असतो बँकेने. हां. एवढ्या महिन्यात तुम्हाला एवढे-एवढे पैसे भरावे लागतील. बरोबर तर आहे. सुरुवातीच्या काळात बँका काय करतात, कुठलीही बँक घ्या, त्याच्यामध्ये इंटरेस्ट पोर्शनच तुम्हाला जास्त असतं. 40,000 मध्ये हां, कमीत कमी तुमचं 31,000-32,000 हां. तुमचा इंटरेस्टच पार्ट असतो पहिल्या ई-एम-आयमध्ये. ओके. उर्वरित अमाउंट तुमची प्रिन्सिपलमधनं कट होते. प्रिन्सिपलमध्ये. असं असतं. हं. जसं नेक्स्टमध्ये जाल, महिन्यामध्ये जाल, तेव्हा तुमचे ते रेशो असं कालांतराने काय होतं, जसं इंटरेस्ट अमाउंट कमी होत जातं. प्रिन्सिपल अमाउंट वाढत जास्त जाते. वाढत जाते. म्हणजे ओके. कट होतं ते. हां, अशा प्रकारचा रेशो असतो. ते करत असताना ई-एम-आय तर तुम्ही रेग्युलर भरत बसलात 20 वर्ष, 30 वर्षात जेवढा टेन्युअर आहे तुमचा, हां. तर तुम्ही जेवढं लोन घेताय, तेवढंच तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागेल. बरोबर. आलं का लक्षात? तर आम्ही काय म्हणतो, आता तुमची कॅपॅसिटी तुमचं इन्कम आता सीमित आहे, त्याप्रमाणे तुम्हाला 40,000 ई-एम-आय बसला. हां. हाच इन्कम तुमचा तेवढाच राहणार आहे का? नाही. ऑब्व्हियस की नेक्स्ट वाढणारच आहे. इयरला तुमचा 10% तरी इन्क्रीज होणार. हां, तर आम्ही असं सांगत असतो, की तुम्ही इन्व्हेस्टमेंट हे करत असताना ई-एम-आय भरत असताना एक 10,000-5,000 तुम्ही थोडी अमाउंट एक्स्ट्रा जर काढली. तुम्ही असं कन्सिडर केलं, की बाबा मला 45,00,000ला 25,000 ते 50,000 ई-एम-आय असं डोक्यात जरी हो. तुमचं ॲक्चुअल 40,000 असेल, हां, तरी 10,000 तुमचा एक्स्ट्रा ई-एम-आय असं कन्सिडर करून जर तुम्ही एक्स्ट्रा बाजूला पैसे काढले किंवा ते हां. लोनला भरत राहिलात, तर तुमचा जो टेन्युअर आहे तो ऑटोमॅटिक कमी कमी होत होणार राहतो आहे. आणि बरोबर. लवकरात लवकर तुमचे रिपेमेंट होतं किंवा एखादं तुमचं अर्निंग आहे किंवा एखादा बोनस आला, दिवाळीचा बोनस हां, असेल किंवा तुमचे काही एफ-डीज असतील किंवा काही फंड्स तुम्ही ठेवले ते मॅच्युअर झाले. एकदम आलेलं इन्कम तुम्ही लोनला भरलात, तर तो तुमची प्रिन्सिपल अमाउंट कमी होणार आहे त्यातून आणि प्रिन्सिपल अमाउंट कमी हां. झाल्यानंतर लागणारा इंटरेस्ट पण तो कमी असणार आहे तुम्हाला आणि तुमचा बरोबर. जो टेन्युअर आहे, तो हां, मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑटोमॅटिक कमी होणार आहे कमी होणार आहे. आणि आमचं सांगण्याचा उद्देश असा आहे, की तुम्ही घ्या 30 वर्षासाठी. पण रिपेमेंट करताना तुम्ही तुम्ही 10 वर्षाचं जेव्हा तुम्ही टार्गेट ठेवाल, तेव्हा तुमचं 15 वर्षात लोन 15 बंद वर्ष. होईल. हां. असं आहे. तर त्यासाठी तुम्ही काही सेव्हिंग्ज केले पाहिजे किंवा त्याच्यात तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट काही अशी तुम्ही लाँग टर्मसाठी करू शकता. एखाद्या आता बरेच ॲडवायझर आहेत आपले, जे इन्शुरन्ससाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला प्रोत्साहन करत असतात. हां, हां. तर त्याच्याकडनं बरेच मार्केटमध्ये आता प्लॅन आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्ही गुंतवत असताना जे खरंच गॅरंटेड इन्कम काय आहे, हं. अशा पद्धतीचे पण प्लॅन आहेत. त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट केलेत. हे जे ₹10,000 तुम्ही मंथली करताय सेव्हिंग, वर्षाचे झाले 1,20,000. बरोबर.
पूर्ण 10 वर्षाचे झाले तुमचे ₹12,00,000. हां, हां. बरोबर. ₹12,00,000 बरोबर. इन्व्हेस्ट केले. जेव्हा मॅच्युरिटी तुमची 10 वर्षानंतर येईल, हां. तेव्हा अल्मोस्ट ते डबलपेक्षा पण जास्त झालेले असते. तर करेक्ट, करेक्ट. मार्केट लिंक प्लॅन असतात ते. हं. त्याच्यामध्ये तुम्हाला जी अमाउंट 10 ते 12,00,000 तुम्ही केलेले इन्व्हेस्ट प्लस मिळालेली 12,00,000 एक एक्झाम्पल हां. पकडू आपण ते 10,00,000 ती अमाउंट तुम्ही डायरेक्ट लोनला भरलेत, तर 22,00,000 तुमचे तिथं 10व्या वर्षी कमी झालेले असतील आणि 10 वर्षात ओह! तुम्ही 40,000चे ई-एम-आय भरताय, त्यातून झालेलं प्रिन्सिपल अमाउंट. असं जर केलं, तर हां. तुमचं जे 10 वर्षाचं किंवा 12 वर्षात तुमचं लोन तुमचं नील होऊ शकतं. ओके. तुम्ही घेतलं किती वर्षासाठी? 30 30 वर्षासाठी. पण वर्षासाठी. तुम्ही प्लॅनिंग जर केलं योग्य, हं. त्यासाठी मी म्हटलं, की तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे किंवा हां. जो ॲडवायझर आहे, लोन घेणारा असेल, त्यांनी देखील ह्या गोष्टी सुचवल्या पाहिजे किंवा तुमचा हां. कोणी जवळचा ॲडवायझर असेल, तुम्ही ते सजेस्ट करू शकता. पण अशा पद्धतीने तुम्ही जर प्लॅन केलात, तर निश्चित तुम्ही तुमचं व्याजही वाचवू शकता बँकेला आणि हां. त्यातनं तुम्ही बाहेर पण होता. लायबिलिटीमधनं तुम्ही बाहेर पण येऊ शकता. ओके, त्यामुळे जे ओके. म्हणतो ना आपण खूप भीती 30 वर्ष कसं भरायचं? बरेच जर लोकं काय करतात, 30 वर्ष माझं लोन घ्यायचंय. कॅल्क्युलेशन करतात मी एवढं ई-एम-आय भरतोय, एवढ्या 30 वर्षासाठी एवढे पैसे भरतोय म्हणजे मला फ्लॅट घेतलाय मी 50,00,000चा, हप्ते भरतोय 1,00,00,000चे. 1,00,00,000चे हां, करेक्ट असंच होतं. असं होतं. हां, पण ते लक्षात येत नाही, की ते कसं कमी करायचं? हे हां. गोष्टी ह्याकडे पण तुम्ही लक्ष केलं पाहिजे. हां, तुम्हाला घेतलंय म्हटल्यावर तुम्हाला व्याज तर द्यावंच लागणार आहे. तर बरोबर आहे. कमीत कमी ते व्याज कसं देता येईल किंवा कमीत कमी वेळेत आपल्याला लोन कसं भरता येईल, याकडे तुम्ही आणि मगाशी पहिल्याच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही लोन एखादी ई-एम-आय तुमची जबाबदारी आली, की हां. तुम्ही 100% एखादं काम एक्स्ट्रा करता एक्स्ट्रा किंवा एफर्ट्स. एफर्ट्स घेता. बरोबर. त्यातूनही तुमचं सोपं होऊन जातं ओके. लोन फेडणं. त्यामुळे असं नाही की लोन घेणं खूप अशी भीतीदायक गोष्ट आहे. जे म्हटलं तसं, की लोन घेतलं पण पाहिजे आणि ते वेळेत पूर्ण केलं तर अजून तुम्हाला त्याचे फायदे आहेत, की ओके. जेणेकरून व्याज जर तुमचं व्याज कमी बँकेला जातो. सर अजून एक प्रश्न असा पडलाय, की जे आपण म्हणतो, की घर घेताना ग्रामपंचायत सँक्शन, टी-पी-एन-ए सँक्शन हे 2 शब्द जास्त शहरामध्ये तरी ऐकायला मिळतात. तर त्याविषयी एक्झॅक्टली सांगा नक्की ते काय असतं? आणि लोन घेण्यामध्ये याचा किती रोल आहे? एन-ए-टी-पी सँक्शन म्हणजे काय? तुमचे जे सँक्शनिंग ऑथॉरिटी पी-एम-आर-डी असेल हां. किंवा कॉर्पोरेशन असेल, त्यांच्या थ्रू मार्फत मिळालेले जे सँक्शन असतात, जे रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट असतात, ओके. ते सगळे त्याच्या अंडर येतात, की बाबा जे त्यांच्याकडनं पूर्ण डॉक्युमेंट जे आहेत, ते सगळ्या गोष्टी क्लिअर असतात. सँक्शनिंग परवान्यापासून सँक्शन प्लॅन असेल ओके. किंवा त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, हे सगळ्या गोष्टी क्लिअर असतात. तेव्हाच रेरा आपल्याला अप्रूव्ह देते. ओके. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरे जे आहे, ते म्हणजे ग्रामपंचायत सँक्शन. हां. म्हणजे कसं आहे, एखाद्या मालकाची जागा आहे. त्यांनी हं. इंडिव्हिज्युअल स्वतःच बांधले. ओके. ग्रामपंचायत विभागामध्ये आहे. त्यांनी तिथे लोकल परमिशन घेऊन त्यांनी त्याच्या रिस्कवर बांधलेलं आहे. ओके. ओके. अशा ह्यांना फंडिंग जे आहे, ती हं. आपल्या नॅशनलाईज बँका कुठल्या देत नाही. त्याच्यामध्ये तुमच्या प्रायव्हेट ओके. बँका, एन-बी-एफ-सी आहेत. त्या तुम्हाला लोन देतात. लोन होतात. त्या आपल्या प्रॉपर्टीनं पण होतात. पण आपल्या ह्याच्यामध्ये होत नाही. नॅशनलाईज बँकेमध्ये त्याचे लोन्स होत नाहीत. ओके. ओके. हा एक फरक असतो. आणि त्यामुळे आपल्याला कसं आहे, लोन तुम्ही ज्यांचे कसं आहे, त्यांचे प्राइजेस पण कमी असतात. हां. त्यामुळे कसं अ, त्या फ्लॅट खरेदी करणारा जो वर्ग असतो, वन बीएचके त्यांना कमी किमतीत तिथे मिळतात आणि ते ओके. घेतात. त्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटीनुसार लोकं घेत असतात. तर ओके. त्यांना लोनची गरज पडते. असं नाही की कोणी ओके. सगळेच उठून कॅश देतात. तर बरोबर आहे. त्यावेळेस पण लोन त्यांना होतं. ग्रामपंचायत प्रॉपर्टीने देखील लोन होतं. परंतु ते एन-बी-एफ-सी किंवा प्रायव्हेट बँकेतनं होतं. ओके. फायनान्स कंपनीमधून वगैरे ओके. असं होत राहतं. मग थोडक्यात ग्रामपंचायत सँक्शन फ्लॅट स्वस्तात मिळतात. हो. थोडक्यात तेच कारण आहे, की ते ग्रामपंचायत सँक्शन असतं तर ओके. आणि हे टी-पी-एन-ए म्हटलं, की हे गव्हर्नमेंट अप्रूव्ह अप्रूव्हल असतं असल्यामुळे त्याची सगळ्यांना. रेट थोडं जास्त असतं. एक्झॅक्ट. म्हणजे एकंदर चर्चेतून असं जाणवतंय, की ही लोनची प्रोसिजर जी आहे ती सोपी थोडीशी पण आहे आणि थोडीशी थोडी मला तरी अवघड वाटते. म्हणजे जी लोकं जॉब करत असतील, ज्यांना फक्त सॅटर्डे, संडे सुट्टी आणि सॅटर्डे, संडे बँक बंदच असते ऑब्व्हियसली. तर मग अशा लोकांना जर घर घ्यायचंय, तर मग त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? कसं आहे, लोनची प्रोसिजर बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे जेवढी सोपी आहे, तेवढी थोडीशी अवघड देखील आहे. हां, म्हणून मग आता म्हटल्याप्रमाणे मी, की लोन करून देणार मधला जो आपला दुवा असतो, ॲडवायझर असतो. हां. जसं की आम्ही आमच्या अक्सा एंटरप्राइजेसमध्ये मोस्ट प्रॉब्ली हाउसिंग लोनच मॅक्सिमम आम्ही करतो. आम्ही हाउसिंग लोन करतो, प्रोजेक्ट लोन करतो, कार लोन करतो, ओके. एज्युकेशन लोन करतो, पर्सनल लोन करतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही लोन करून देत असतो. त्याचा मेजर जो आमचा आहे हातखंडा, जो हां. हाउसिंग लोन. गेले 12 वर्षापासून आम्ही हाउसिंग लोन क्षेत्रात आम्ही काम करत आहोत, कार्यरत ओके. आहोत. आमची फॅसिलिटीज अशी आहे, की कस्टमरला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. डॉक्युमेंट आम्ही ऑनलाईन घेतो किंवा ऑनलाईन शक्य नसेल तर आपला डोअर टू डोअर सर्व्हिस असते.
कस्टमरच्या घरी जाऊन आपण डॉक्युमेंट कलेक्ट करतो. ओके. ते सगळे प्रोसिजर आपण पूर्ण करतो. त्यानंतर फक्त कस्टमरला एकदा साइनसाठी फक्त बँकेत यावं लागतं. बरं. सारखं-सारखं बँकेत चक्रा मारायची गरज नाही, काही नाही. आणखी एक आमचा जो कस्टमर बेस आहे, हं. जो आहे तो 80% जो आहे तो रेफरन्स आहे. ओके. की आम्ही केलेले कस्टमर रिपीटेड आमच्याकडे येत असतात किंवा त्यांना एकमेकांना रेफर करत असतात. त्याच्या ओके. मागचं रिझन आहे की आमची सर्व्हिस. हं. आम्ही जे आतापर्यंत 12 वर्षात देत आलेलो आहे सर्व्हिस. ओके. आम्ही पहिलं काय करतो, कुठल्याही बँकेत फाईल आली की आम्ही बँकेत देत नाही. आम्ही सगळं चेक करतो. ओके. सगळी त्याची एलिजिबिलिटी किती चेक करतो, किती कुठल्या बँकेत होईल, किती रेट ऑफ पॉइंट्स मिळेल, किती ओके. EMI असेल आणि किती येणार खर्च. ह्या सगळ्याची आम्ही कल्पना देतो कस्टमरला आधी. ओके. त्यानंतरच आम्ही बँकेत फाईल लॉग इन करतो. हे करत असताना कोणत्याही प्रकारच्या कस्टमरकडनं आम्ही चार्जेस घेत नाही. ओके. हा सर्वात मुद्दा महत्त्वाचा आहे. आम्हाला जे बँक देते, हां. चार्जेस पेड करते हां. त्याच्यामध्येच आम्ही ॲडजस्ट करतो. वेगळे असं काही चार्जेस आपण कस्टमरकडनं घेत नाही. ओके. ह्यामुळेच आम्हाला कस्टमर जे आहेत ना रिपीटेड आम्हाला रेफरन्स देत असतात किंवा एक-एक कस्टमर असं आहे की त्याचे 3-3, 4-4 लोन मी रिपीटेड केलेत. ओके. हाउसिंग लोन असतील, कार लोन असतील, बिझनेस असतील, एज्युकेशन असेल. एकाच व्यक्तीचे 4 ते 5 लोन आपल्याकडे झाले. असे पण काही कस्टमर आमच्याकडे आहेत. म्हणजे मला असं वाटतं, की ज्या लोकांना लोन घ्यायचंय आणि वेळ नाहीये, त्यांनी एकदा अक्साला नक्की भेट दिली पाहिजे. आणि अक्सा हे नक्की कुठे आहे, काय आहे, याचा पत्ता काय आहे, स्क्रीनवरती तुम्हाला खाली दिसतोच आहे. नंबरही आहे. तुम्हाला जर लोन घ्यायचंय आणि तुम्हालाही टेन्शन फ्री लोन घ्यायचंय, तर अक्साला नक्की भेट द्या. तर मला असं वाटतं बराच वेळ चर्चा केली आणि खूप सारे मुद्दे आज आपले क्लिअर झालेत. लोन संदर्भातल्या ज्या मिथ्स होत्या, ज्या काही मिसकन्सेप्शन होत्या, त्या पूर्ण आपल्याला क्लिअर झाल्या. सरांनी आपल्याला ते सांगितलंय. तर मला असं वाटतं आता आपण थांबूयात आणि तुम्हाला जर काही कमेंट्स करायचे असतील, तुम्हाला जर काही विचारायचं असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. गणेश सर, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल खरंच तुमचे शतश आभार. आणि हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल, तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण ज्यांचं घर घेण्याचं स्वप्न आहे, त्यांचं हे स्वप्न हा पॉडकास्ट ऐकल्यावर नक्कीच पूर्ण होईल, अशी मला तरी आशा आहे. आणि आपल्या गोष्ट फायद्याची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये अजून एका नवीन विषयासह.